आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कॉमन प्रिपोजिशन एरर बिगिनिंग विथ क्वेश्चन 1. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सी यू सून. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण इथे सी या क्रियापदाच्या ऐवजी सीइंग या क्रियावाचक नामाचा उपयोग होईल. कारण लुकिंग फॉरवर्ड टू एक फ्रेझल वर्ब आहे आणि लुकिंग फॉरवर्ड टू या फ्रेझल वर्ब नंतर क्रियावाचक नाम म्हणजे जेरंडचा उपयोग होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते सी एक क्रियापद बेस फॉर्ममध्ये आलेला आहे, म्हणून इथे सी या क्रियापदाच्या ऐवजी सीइंग या क्रियावाचक नामाचा उपयोग होईल आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग यू सून, आणि ही दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. लुकिंग फॉरवर्ड टू एक फ्रेझल वर्ब आहे, याचा अर्थ होतो उत्सुक किंवा अपेक्षा, आणि लुकिंग फॉरवर्ड टू या फ्रेझल वर्बचा उपयोग एगरनेस म्हणजे उत्सुकता किंवा कुतूहल, त्याचप्रमाणे अँटिसिपेशन म्हणजे अपेक्षा व्यक्त करण्याकरिता केला जातो. मीटिंग एक नाउन आहे, याचा अर्थ भेटणे, सभा किंवा एकत्र येणे असा होतो. त्याचप्रमाणे सून एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ लवकरच किंवा तात्काळ होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. ही इज एंगेज विथ एन इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण इथे विथ या प्रिपोजिशनच्या ऐवजी इन या प्रिपोजिशनचा उपयोग होईल. सामान्यतः एंगेज इन एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे आणि एंगेज इन या इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा उपयोग एखाद्या कार्यामध्ये गुंतलेला असणे व्यक्त करण्याकरिता होतो. त्याचप्रमाणे इन या प्रिपोजिशनचा उपयोग कोणत्या तरी क्रियेत किंवा कार्यात गुंतलेले असल्याचे व्यक्त करण्याकरिता होतो. त्याचप्रमाणे विथ या प्रिपोजिशनचा उपयोग अकंपनीमेंट म्हणजे संबंध किंवा सहयोग व्यक्त करण्याकरिता केला होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रोजेक्टमध्ये गुंतून असल्याची भावना व्यक्त करायची आहे, म्हणून इथे एंगेज विथ या फ्रेजच्या ऐवजी एंगेज इन या फ्रेजचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, ही इज एंगेज इन एन इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. त्यानंतर शब्दार्थ बघू. इम्पॉर्टंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण असा होतो. त्यानंतर एंगेज एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ गुंतणे किंवा वचन देणे होतो. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट एक नाउन आहे, याचा अर्थ प्रकल्प किंवा योजना होतो. त्याचप्रमाणे विथ एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ सोबत किंवा सह किंवा बरोबर या अर्थी आपण याला वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन. ही इन्सिस्टेड ऑन टू गो टू द मीटिंग. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते इन्सिस्टेड ऑन एक फ्रेज आहे आणि इन्सिस्टेड ऑन या फ्रेजच्या पुढे क्रियावाचक नाम म्हणजे जेरंडचा उपयोग होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टू गो एक इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे, म्हणून ते टू गो या इन्फिनिटिव्ह फ्रेजच्या ऐवजी गोईंग या क्रियावाचक नाम म्हणजे जेरंडचा उपयोग होईल आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, ही इन्सिस्टेड ऑन गोईंग टू द मीटिंग. लक्षात ठेवा, इन्सिस्ट ऑन या फ्रेजनंतर एकतर नाम येतो किंवा क्रियावाचक नाम म्हणजे जेरंड होतो, पण या इन्फिनिटीचा वापर होत नाही, म्हणून ते इन्सिस्टेड ऑन या फ्रेजच्या पुढे आपण गोईंग या क्रियावाचक नामाचा उपयोग केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. मीटिंग एक नाउन आहे, याचा अर्थ भेटणे, सभा किंवा एकत्र येणे असा होतो. त्यानंतर इन्सिस्ट एक वर्ब आहे, याचा अर्थ आग्रह धरणे किंवा हट्ट धरणे असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन ॲबसेंट इन द ऑफिस फॉर 2 days. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण इन या प्रिपोजिशनचा उपयोग एखाद्या फील्डमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज किंवा ऑथॉरिटी इंडिकेट करण्याकरिता होतो आणि फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग एखाद्या गोष्टीचे उगम, मूळ किंवा मिळवण्याचे ठिकाण व्यक्त करण्याकरिता होतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑफिसमध्ये अनुपस्थिती दर्शवायची आहे आणि एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या ऑफिसमध्ये अनुपस्थिती दर्शवण्यासाठी ॲबसेंट फ्रॉम या फ्रेजचा उपयोग होतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये ते इन या प्रिपोजिशनच्या ऐवजी फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, ही हॅज बीन ॲबसेंट फ्रॉम द ऑफिस फॉर 2 days. त्यानंतर शब्दार्थ बघू. फ्रॉम एक प्रिपोजिशन आहे, ज्याचा अर्थ च्याकडून किंवा च्यापासून असा होतो. त्यानंतर ॲबसेंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ गैरहजर असा होतो. आणि त्यानंतर डे एक नाउन आहे, याचा अर्थ दिवस होतो. नेक्स्ट क्वेश्चन. द मॅनेजर वॉज अँग्री अबाउट द टीम फॉर द डिले. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते अँग्री अबाउट या फ्रेजच्या ऐवजी अँग्री विथ या फ्रेजचा उपयोग होईल, कारण अँग्री अबाउट या फ्रेजचा उपयोग एखादी सिच्युएशन किंवा इश्यू म्हणजे एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा एखाद्या वादाबद्दल राग व्यक्त करण्याकरिता होतो. पण एखाद्या व्यक्तीबद्दल डिसप्लेजर म्हणजे असंतोष किंवा अँगर व्यक्त करण्याकरिता आपण अँग्री विथ या प्रिपोजिशनचा उपयोग करतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये ते टीम एक समूहवाचक नाम आहे आणि आपल्याला टीम या नामाविषयी राग प्रकट करायचा असल्यामुळे ते अँग्री अबाउट या फ्रेजच्या ऐवजी अँग्री विथ या फ्रेजचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, द मॅनेजर वॉज अँग्री विथ दी टीम फॉर दी डिले. त्यानंतर शब्दार्थ बघू. मॅनेजर एक नाउन आहे, याचा अर्थ प्रबंधक होतो. त्याचप्रमाणे अँग्री एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ रागावणे होतो. त्याचप्रमाणे डिले एक नाउन आहे, याचा अर्थ विलंब किंवा उशीर होतो. आणि शेवटचा बिकॉज ऑफ एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ च्यामुळे असा होतो.
Thank you for watching. If you found this video helpful, please like, share and subscribe to Madhuri Gurukul.